जय हनुमान तालीम संघ चौधरपाड़ा की ओर से महाशिवरात्रि के पर्व पर जंगी कुश्ती का मुकाबला। आइए हम आपको ले चलते हैं चौधरपाड़ा में, जहां गत दिन महाशिवरात्रि के पर्व पर जय हनुमान तालीम संघ की ओर से कुश्ती का जंगी मुकाबला आयोजन किया गया था, जहां काफी पहलवानों ने अपनी कलाबाजी दिखाई। छोटे बड़े पहलवानों की कलाबाजी और दर्शकों की भारी भीड़ के साथ कुश्तियों का जंगी मुकाबला संपन्न हुआ, जहां विजेताओं को उचित आकर्षक सम्मान पुरस्कार देकर सम्मानित और पुरस्कृत किया गया। चर्चा झाली आणि या मातीच्या खेळाला आपण सगळ्या मिळून प्रोत्साहन दिला पाहिजे। आणि हा जो खेळ आहे कबड्डी आणि कुस्ती, ह्या कुस्तीच्या माध्यमातून वेगवेगळ्या खेळाडूंना नोकरी मिळालेला आहे। त्यांचं शरीर हा जो मजबूत बांधा राहतो आणि निरोगी राहतो आणि त्याच्यामुळे या खेळाला, या कुस्तीला आपण सगळे मिळून प्रोत्साहन करणं हा कुठल्या एका जाती धर्माचा किंवा एका राजकीय पक्षाचा या खेळ नाही आहे, आपला सगळ्यांचा आहे। आणि म्हणून या मातीच्या खेळाला आपण प्रोत्साहन दिला पाहिजे, कारण खेळ हा एक वेगळ्या स्वरूपाचं कुस्तीचं खेळ आहे। प्राचीन जे काही या ठिकाणी अनेक खेळाडू खेळलेले आहेत। मी म्हणजे नारायण तरे माझे मामा ते एक कुस्तीचा चांगला मल्ल होता आणि माझे वडील सुद्धा नकुल पाटील कारण हे कार्यक्रम करताना आपल्याला नुसतं आर्थिक बल असून चालत नाही, त्यासाठी आपल्याला या सर्व मंडळीची आवश्यकता वाटते। म्हणून माझ्या ग्रामस्थांनी तसेच या कार्यक्रमासाठी या जय हनुमान तालीम संघाने पूर्णपणे या कार्यक्रमाला सहकार्य केलं। अतिशय मेहनत करून खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत। तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे प्रकाशजी पाटील साहेब आले होते, शांताराम भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आले होते, तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वासजी थले साहेब, संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा देवानंद थले साहेब, तसेच भिवंडी पूर्वचे आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब, अशी बरीचशी मान्यवर मंडळी, तसेच बालराम चौधरी नगरसेवक भिवंडी, तसेच आपले वायले साहेब, सुनील वायले साहेब हे कल्याणचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहून बऱ्याचशा मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून पेलवानांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रकाश पाटील साहेबांनी इथं स्टेटमेंट देताना सांगितलं की कुस्ती हा खेळ मला अतिशय आवडतो, कारण या खेळामध्ये खरोखर जे पेलवान या कुस्ती खेळामध्ये भाग घेतात त्यांचं शरीर वेगळ्या पद्धतीचं तयार होतं आणि ते या आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या या देशामध्ये ते आपलं नाव लौकिक करू शकतात। या कुस्ती या खेळामधून ते आपले आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर ते काम करू शकतात। खरोखरच या कुस्ती या खेळामधून या पेलवानांचं शरीर जे असतं ते एकदम आकर्षक बनलेलं असतं आणि याच्यातून ते आपलं स्वतःचं रक्षण करू शकतात, तसंच आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करू शकतात, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राष्ट्राचं नाव लौकिक करू शकतात, असं प्रकाश पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं। खरोखरच या खेळातून, कुस्ती या खेळातून मी सुद्धा एक पेलवान होतो। मला वाटतं मी जिल्हा पातळीवर नव्हे तर राज्यस्तरीय कुस्तीपारदेवर मी एकदा भंडाऱ्याला निवडून गेलो होतो, त्यानंतर नाशिकला सुद्धा मी ठाणे जिल्ह्यातून निवडून गेलो होतो, त्यानंतर पुण्याला सुद्धा मी या कुस्ती खेळातून निवडून गेलो होतो। खरोखर मी एक पेलवान आहे, त्यामुळे मला या पेलवानांची जाण आहे। आज या ठिकाणी या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी जे प्रेक्षक आले होते, खरोखरच प्रेक्षक नसते तर या कार्यक्रमाची शोभा नसती, परंतु प्रेक्षकांमुळे किंवा पेलवानांमुळे या कार्यक्रमाला शोभा येते। आणि खरोखर जे लोक या खेळामध्ये सामील झाले होते त्यांना धन्यवाद देवे तेवढे थोडे आहेत। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।